केला असणार आता पुढं. दरवर्षी 50,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू हा नाग, मण्यार असे बोनस असे विषारी साप चावल्यामुळं त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळं आजूबाजूला जर लहान मुलं खेळत असतील तर नक्कीच सावध राहायला पाहिजे, कारण माणसानं प्रगती करता करता त्यांची जंगलं नष्ट केली, त्यांचा अधिवास नष्ट केला, म्हणून तर ते कुठंतरी आपल्या जवळ आलेत एवढंच म्हणायला पाहिजे. न्यूरोटॉक्सिक आहे हा अतिशय विषारी. आपल्याला उपचारासाठी 3 तास असतात आपल्याकडे आणि आपण 3 तासामध्ये उपचार घेऊ शकतो. फक्त इतकंच की व्हॉट्सअपवरती आलेले मेसेज कुठेही विश्वास न ठेवता लगेचच आपण दवाखान्यामध्ये उपचारासाठी जायला पाहिजे. आणि जे व्हॉट्सअपवरती मेसेज येतात ना औषध अतिशय स्वस्त मध्ये मिळतंय वगैरे, अशा मेसेजवर विश्वास न ठेवता किंवा एखाद्या वैद्याकडे पाला एखादा मिळतो मांत्रिकाकडे, असा कुठलाही विश्वास न ठेवता थेट आपण उपचारासाठी अँटीव्हेनम घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे. शक्यतो सरकारी दवाखान्यामध्ये अँटीव्हेनम लगेचच आपल्याला उपलब्ध असतं, त्यामुळं तिथं जाणं हे योग्य ठरतं. तर सगळ्यांनीच काळजी घ्यावी. याला इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा म्हणजे भारतीय नाग असं म्हणतात. साधारण लांबी 5.5 ते 6 फुटापर्यंत जास्तीत जास्त असते. याच्यापेक्षा जास्त कुठलाही नाग नसतो. याची खरं तर नोंद घेतली पाहिजे, नाहीतर गावामध्ये अनेक जण सांगतात की आमच्या इथं केसाचा एक मोठा 15 फुटाचा नाग आहे. तर नाग असू दे किंवा साप असू दे, हा मुळात असा प्राणी आहे की जो स्वतःची कात काही दिवसानं बदलत असतो. कात सोडून नवीन कात धारण करतो, म्हणजे त्वचा जी सोडून देतो. मग असा त्वचा सोडणारा एक प्राणी ज्याच्या अंगावर केस कसे काय असू शकतात, हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. बरेच जण जे अंधश्रद्धा किंवा एखाद्या भाकड कथा सांगत असतात त्यांना विचारावा हा नक्कीच प्रश्न. आणि त्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये. इतकंच की उपचारासाठी लगेचच दाखल व्हावं. आजूबाजूला जर असे विषारी साप असतील तर नक्कीच सर्पमित्रांना संपर्क साधा. धन्यवाद.